बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषदमधील विविध विभागाचा आढावा घेऊन जनतेचे प्रश्न त्वरित सोडविण्याचे निर्देश यावेळी आढावा बैठकीमध्ये संबंधित विभाग प्रमुखांना केलेत। बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषदमधील जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र, घरकुल, घर टॅक्स अतिक्रमण धारकांना जागेवर त्वरित घरकुल मंजूर करण्यात यावे आदींसह विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवत आहे किंवा नाही याबाबत नगर परिषदचा विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली। तसेच घरकुलचे पैसे त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे असे आदेश यावेळी आढावा बैठकीमध्ये केले। यावेळी आढावा बैठकीला बाळापूर नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सतीश गावंडे, नगर परिषद पर्यवेक्षक रमेश ठाकरे, माजी नगराध्यक्ष जम्मू शेठ, माजी नगरसेवक डॉक्टर मोहम्मद फैयाज हुसेन, मोहम्मद अकरम नासिर हुसेन यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे, शहर प्रमुख आनंद बंसरे, दिलीप सिंह ठाकूर, सुरेश शेलार, करण सिंह ठाकूर, मसीह सर, बाळू हिरेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते। पालिकेच्या विविध कामाच्या संदर्भात बैठक घेतली। जवळपास 2600 लोकांचे घर नावावर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पार पडली। येत्या 10-12 दिवसात 2600 अतिक्रमणधारकांना त्यांच्या नावावर जागा करण्याचे दाखले वितरित करण्यात येईल आणि घरकुलाच्या संदर्भात सुद्धा आढावा घेतला। 2400 या ठिकाणी जवळपास 1500 जे घरकुल मंजूर झाले। 2019च्या घरकुलाच्याही लोकांचे पैसे काही प्रलंबित होते। 156 लोकांचे ते 8 दिवसात त्या शेवटचा हप्ता 156 जे 2019 पासून प्रलंबित त्यांचे पैसे सुद्धा या 8 दिवसात पूर्ण टाकल्या जातील। जवळपास या शहरामध्ये 2400 लोकांच्या जन्माच्या नोंदी नव्हत्या। त्या संदर्भात तहसीलदार एटीओशी चर्चा झाली आणि जवळपास 2300 जन्माच्या नोंदणीची प्रक्रिया आज पूर्ण पार पडली आणि 2300 नोंदी करण्याच्या संदर्भात आदेश आज नगरपालिकेच्या शिवोकडे सादर केला आणि फक्त 109 लोकांच्या जन्माच्या नोंदीच्या संदर्भात काही त्रुटीमुळे 109 राहिले। जवळपास 2300च्या वर नोंदी या शहरातल्या बरेच वर्षाच्या ज्या प्रलंबित होत्या, ज्या लोकांकडे जन्माच्या नोंदी नव्हत्या, अशा 2300 लोकांच्या नोंदी आज पूर्ण करून नगरपालिकेमध्ये हँडओव्हर केल्या आणि नगरपालिकेतून त्या 2300 लोकांनी आपापल्या जन्माचे दाखले घेऊन जावे। NTV न्यूज मराठी, अकोला।